गोष्ट मला मध्ये एका शिवसैनिकांनी चांगलं सांगितलं. अचानक, कारण हल्ली जरा मी भेटायला सुरुवात केलेली आहे, बोलतो फोनवरती वगैरे. मला एका शिवसैनिकांनी काय कशासाठी विचारलं पटकन, साहेब तुम्ही तो लगेरो मुन्नाभाई पाहिलात का? म्हटलं संबंध काय लगेरो मुन्नाभाईचा? म्हटलं थोडासा पाहिला. का रे? अहो त्याच्यात नाही का ते संजय दत्तला गांधीजी दिसतात, गांधीजी बोलतात, महागांधीगिरी करायला लागतो. म्हटलं मग तशी एक केस आहे आपल्याकडे म्हणे. म्हटलं कोणती केस? अहो ती नाही का ज्याला स्वतःला बाळासाहेब झाल्यासारखं वाटतं, शाल घेऊन फिरतात म्हणे हल्ली, मग तरी मराठीच्या नादाला लागतात, तरी हिंदुत्वाच्या नादाला लागतात. म्हटलं अरे त्यातला मुन्नाबाई जो आहे ना तो लोकांचं भलं तरी करत होता, हा कुठला मुन्नाबाई काढला तू? नाही पण म्हणे एक लक्षात घ्या. म्हटलं कोणाला त्याच्या भ्रमात राहू ना, आपण काय करायचं? म्हणजे तसं नाहीये, तुम्ही तर पिक्चरला शेवट नाही बघितला. म्हटलं काय? शेवटी त्या संजय दत्तला कळतं की चला आपण ते भेजे में केमिकल लोचा व्हायला आहे. केमिकल लोच्याची केस आहे. हा पिक्चर सत्यावरती आधारित, म्हणजे सत्य घटनेवरती आधारित आहे. ते असे मुन्नाबाई फिरतात, फिरू द्या. आता कोणाला अयोध्येला जायचं जाऊ द्या, आदित्य परत चालले. गेल्या आठवड्यामध्ये तो तिरुपतीला गेला होता. पण आपण जेव्हा अयोध्येला गेलो होतो तेव्हा प्रश्न सुटलेला नव्हता.